तरी मी काही म्हटलं नसतं. विठाला सुंदर असं वातावरण आहे. दृष्ट लागण्यासारखा हा आपला गावातील सप्ताह आणि सप्ताहाचा हा 5वा दिवस. 5व्या दिवशी हे वाघपुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करायचं आहे. सुंदर असा महिना आहे मार्गशीर्ष महिना. आजचा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस. मासानाम मार्गशीर्षोभम ऋतुनाम कुसुमाकर. भगवंताच्या ज्या विभूत्या आहेत त्या विभूत्यापैकी हा मार्गशीर्ष महिना भगवंताचा विभूती नाम आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि या अभंगातून तुकाराम महाराज प्रतिज्ञा व्यक्त करतात. तुकोबाराय या अभंगातून प्रतिज्ञा व्यक्त करतात. ऐका, प्रतिज्ञा करणं सोपं आहे. प्रतिज्ञा करणं सोपं आहे, पण ती प्रतिज्ञा शेवटपर्यंत टिकवणं आबाजी काय कठीण आहे. कठीण प्रतिज्ञा सहज माणूस बोलता बोलता करते, परंतु ती शेवटावर जाईल, शेवटपर्यंत जाईल, तेव्हा ती प्रतिज्ञा टिकली असं म्हणता येते. एका आबानं सकाळी प्रतिज्ञा केली ती. असं काही थंडी आहे, सकाळी आबानं तोंड धुतलं आणि चहा घेतला. किती कप? 1 कप ने 1 सांगून 2 कप चहा घेतला. आणि आबानं त्याच वेळेस प्रतिज्ञा केली की मी आजपासून चहा घेणार नाही. किती वाजता? सकाळी 7 वाजता. संध्याकाळी 4 वाजले. आजीनं पातेलं ठेवलं चुलीवर, गॅसवर. कप बशीचा आवाज आला. आबा म्हणे माई ठेवजो अर्धा. किती वाजे लोक टिकली प्रतिज्ञा? 4 वाजेपर्यंत. सकाळी 7 वाजता केलेली प्रतिज्ञा 4 पर्यंतच टिकली. महाराज म्हणतात याला प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे लक्षण म्हणत नाही. प्रतिज्ञा कशाला म्हणतात? आपल्या मुखातून एखाद्या वेळेस आपण निर्देश प्रकट करतो, बोलतो एखाद्या वेळेस की आजपासून मी जगलो, माझ्या संसारासाठी जगलो, माझ्या प्रपंचासाठी जगलो. पण महाराज म्हणतात नाही, आता याच्या पुढचं माझं जीवन मी कशासाठी अर्पण करेल? तर महाराज म्हणतात मी माझ्या गावातील परमार्थासाठी, माझ्या गावातील समाजासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या धर्मासाठी मी माझं पुढचं जीवन अर्पण करतो. असं ज्या वेळेस आपण बोलतो याला म्हणतात प्रतिज्ञा. विठ्ठल उत्तर काले स्वकर्तृत्वे निर्देशा. उत्तर काळामध्ये, भविष्य काळामध्ये माझं जीवन कसं असेल? महाराज म्हणतात आजपर्यंत आपण जगलो, आपण आजपर्यंत जगलो, आपल्या प्रपंचासाठी जगलो. पण महाराज म्हणतात याच्या पुढचं जीवन कशासाठी जगा? आजपर्यंत जगले तुम्ही, जगा. पण महाराज म्हणतात समोरचं जीवन तुम्ही तुमच्या गावासाठी द्या, समाजासाठी अर्पण करा. याला म्हणतात प्रतिज्ञा. तसं तुकाराम महाराज या अभंगातून प्रतिज्ञा करतात आणि सगळ्यांना सांगतात की बाबा रे प्रतिज्ञा करा. प्रतिज्ञा काय करते? चिलखतीचं काम करते. चिलखतीचं प्रतिज्ञा चिलखतीचं काम करते. उरलेलं आयुष्य आपण कशासाठी अर्पण करा? देशासाठी, धर्मासाठी, गावासाठी, समाजासाठी अर्पण करा. पण महाराज अर्पण करत नाही आपण. महाराज म्हणतात की एक साप आहे, मोठा साप आहे, एक साप आहे, मोठा साप आहे. त्या सापानं बेंडूक अर्धा गिळाला. ऐकता ना तुम्ही? सापानं बेंडूक अर्धा गिळाला, अर्धा बाहेर आहे. थोड्या वेळानं तो बेंडूक सुद्धा सापाच्या तोंडात जाणार आहे. बेंडूक कसा? अर्धा बाहेर आहे आणि अर्धा आत आहे. थोड्या वेळानं तो सुद्धा बेंडूक आत जाणार आहे. पण महाराज म्हणतात अर्धा सापाच्या तोंडात असणारा बेंडूक समोर उडणारी माशी खाण्याची इच्छा करते. काय करते? माशी खाण्याची इच्छा करते. तुम्ही त्या बेंडकाला काय म्हणणार? ऐकता ना तुम्ही? अर्धा सापाच्या तोंडात, अर्धा बाहेर आहे. थोड्या वेळानं तो सुद्धा आत जाणार आहे. त्या माशी खाण्याची इच्छा करणाऱ्या सापाला काय म्हणसाल तुम्ही? शहाणं का मूर्ख म्हणसाल? आजचं कीर्तन त्या बेंडकाला मूर्ख म्हणते की लेका तू अर्धा आत आहे आणि अर्धा बाहेर आहे, तरी सुद्धा माशी खाण्याची इच्छा करतो. तो बेंडूक जसा मूर्ख आहे तसं तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपण. उदाहरण बेंडकाचं दिलं, पण आपल्याला उद्देशून आपलं अर्ध आयुष्य कुठं गेलं?
कुठे गेलं आपलं अर्ध आयुष्य? काय हित गेले सांगा. तुकाराम महाराज प्रमाण दिलं महाराजांनी, आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बाबा. आपलं अर्ध आयुष्य कुठं गेलंय? काळाच्या तोंडामध्ये. ऐकून राहिले तुम्ही? अर्ध आयुष्य आपलं काळाच्या तोंडात गेलं, अर्ध बाकी आहे. तसं कलियुगाची आयु मर्यादा किती सांगितलेली आहे शास्त्राने? 100 वर्ष कलियुगात माणूस जगला पाहिजे. किती वर्ष? 100 वर्ष. कलियुगात. बरं, कलियुगात 100 वर्ष जगलाच पाहिजे. जगत नाही तो भाग निराळा, पण जगलं पाहिजे. शास्त्राने आयुष्याची मर्यादा सांगितली. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सत्ययुगात माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. किती? 1,00,000. सत्ययुगात माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष जगत होते. आणि माणसाची उंची किती होती? 21 हात. सत्ययुगात. सत्ययुग संपलं, त्रेतायुग आलं. त्याच्यात देवानं 1,00,000तला 1 झिरो कमी केला. किती आयुष्य होतं त्रेतायुगात? मिली काय उजळणी? किती होतं आयुष्य? 1,00,000तला 1 झिरो कमी केला. किती राहिलं? 10,000 त्रेतायुगामध्ये. आणि माणसाचे आयुष्य सुद्धा भगवंताने किती केली? 21च्या निम्मे. किती? हा, नाही, 21 मधून 7% कमी केले. 7 भाग. 21च्या निम्मे. 21 मधून 7 काढा. किती? 14. त्रेतायुगात माणसाची उंची 14 हात होती. सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापार युग आलं. द्वापार युगात परत देवानं 1 झिरो कमी केला. 10,000तला 1 झिरो कमी केला. किती राहिला? 1,000. 1,000. म्हटलं उजळणी गचके खाऊन 1,000 माणसाचं आयुष्य राहिलं पण युगात, द्वापार युगात. आणि उंची किती? परत 7 हात कमी केले देवानं. 14 मधले अर्धे कमी केले. 7 हात माणसाची उंची राहिली द्वापार युगात. कलियुग लागलं आणि कलियुगात परत देवानं 1 झिरो कमी केला. किती राहील माणसाचं आयुष्य? 100 वर्ष. आणि उंची किती? 7च्या निम्मे. ज्याच्या त्याच्या हातानं 3.5 हात उंची प्रत्येकाची आहे. अजून महाकलियुग येणार आहे. कधी? 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य. महाकलियुग लागेल तेव्हा या 100 मधला 1 झिरो देव कमी करणार आहे. 100तले 1 झिरो कमी केला. किती राहील? 10 वर्ष माणसाचं आयुष्य राहील. आणि 3.5च्या निम्मे. 3.5च्या निम्मे किती? तो हिशोब घरी करा. 3.5च्या निम्मे तो हिशोब घरी करा. पेन काढा लागते. 3.5च्या निम्मे उंची राहणार आहे. 10 वर्ष माणसाची आयुर्मर्यादा राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय होणार आहे हे नाथ महाराजांचा अभंग पाहून घ्या. शकून सांगा वया आले दादा माहूर माझे गाव. हा पूर्ण अभंग पहा. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, व्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी. 5 वर्षाची बाळ व्रतार मागेल, 6 वर्षाची नार गर्भीन राहील. हे कलियुगात पुढे होणार आहेच. काय म्हणतात? चकारात्मक सांगतात होणारच आहे. 18 जाती एके ठिकाणी जेवतील,
बहीण भावा दोघांचा विवाह विवाह लागेल. हे कलियुगात होण्यावर हे काय निपाण्याचा बुवा नाही सांगत, हे संतांनी लिहून ठेवलेलं आहे. नाथ महाराजांनी कधी लिहिलं आहे? कधी? परवा दिवशी. हे शेकडो वर्षाच्या अगोदर लिहिलं आहे. पण संत वचन कधीच खोटे होत नाही. म्हणून हा कलियुग आहे. महाराज म्हणतात तो साप बेंडूक जसा मूर्ख आहे तसं आपण सुद्धा महाराज म्हणतात मूर्ख आहे. आपण सगळं आपलं जीवन कसं करून राहिलो? संसारामध्ये व्यतीत करून राहिलो. म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं काय ते